मालकीन कीर्ती जाधव, महिला उद्योजिका, की आता आपण व्यवसाय करू, मग काय करायचा. दर्जा का. सर्वसामान्य फॅमिली मधल्या मुलीला ही चौकटच तोडणं हा जास्त मोठा संघर्ष असतो, की तर तुम्ही स्वतःहून पुढे येऊन रील्स बनवणं गरजेचं आहे. कारण मॅडमचं जे नॉलेज आहे हे त्यांनी स्क्रॅच पासून काय केलंय ते सांगतायत. 3 वर्षात तुम्ही सेलिब्रिटीज पर्यंत कसं पोहोचला. आज बऱ्यापैकी कलाकार आमचे कस्टमर्स आहेत. की मला उद्योजक व्हायचंय कारण मला फॉर्च्युनर घ्यायचे, मला डिफेंडर घ्यायचे, मला अमुक घ्यायचंय, मला म्हणजे हे म्हणजे बिझनेस आहे का हो? आणि मुलांनी केलेला स्ट्रगल हा स्ट्रगल वाटतो आणि मुलींनी केलेला स्ट्रगल हा मुलगी आहे म्हणून मिळाले. आणि मुळात हे बोलणाऱ्या मुलीच असतात. अशा सिनेमांच्या प्रमोशनल टी शर्ट्स पण दिले. जवळचेच लोक तुमच्या व्यवसायाला मदत करत नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत. माझी पहिली ऑर्डर आहे. पर्यंत दिल्लीचे तख्त राखत होता महाराष्ट्र माझा. आता अमेरिका आणि जर्मनी पर्यंत पण महाराष्ट्र माझा पोहोचला आणि ते एक युवती पोहोचवते ही अभिमानाची गोष्ट की नाहीये निरागस म्हणून दिले आणि आहे निरागस म्हणून दिले. म्हणजे तर कोल्हापूर मला खूप आवडतं. की बारामती मधनं आमच्याकडे ऑनलाईन कधीच ऑर्डर आली नव्हती. जिथून ऑर्डर येत नाहीये ना त्या ठिकाणी जाऊन त्या स्टॉल लावून ठिकाणी का येत नाही ऑर्डर. मला विश्वासच नाही बसला की इतके लोक येतील. भले आम्हास भाग्य बोलतो मराठी एवढंच चालणार नाही तर ते आम्ही साता समुद्रापार मराठी पोहोचवली पाहिजे. आम्ही खुर्चीवरती उभी राहून असे शेवटच्या माणसाला सांगत होते की 5 मिनिटं थांबा, की रोज त्याला वाटतं की बाद झाला तर मी बंद करतो. हे सुरुवातीच्या 3 वर्षात होतं. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मी हर्षल नलवडे पुन्हा एकदा घेऊन आलोय अशा आगळ्या वेगळ्या आणि भारी व्यक्तिमत्वांना ज्यांचं नाव आहे कीर्ती जाधव. थांबा चुकलं, मालकीन कीर्ती जाधव, दर्जा फॅशन ब्रँडच्या मालकीन कीर्ती जाधव. कीर्ती मॅम नमस्कार. नमस्कार. यस, खरं तर सर्वप्रथम आमच्या भारी लोकांवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. कारण एक महिला आणि एक महिला उद्योजिका आणि त्यातही कंटेंट क्रिएटर महिला आणि कंटेंट क्रिएटर महिला उद्योजिका म्हणून तुमची आज महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि दर्जा फॅशन ब्रँड बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कारण मराठी सेलिब्रिटीज आपण पाहतो आणि त्यांच्या अंगावरती जे टी शर्ट असतात त्या टी शर्टवरती काहीतरी कोट्स असतात, काहीतरी वाक्य असतात, काहीतरी शब्द असतात. जे शब्द, जे कोट्स, जी वाक्य उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी भुरळ पाडलेली आणि त्या वाक्यांमागची, त्या टी शर्ट मागची मालकीन कोण आहे तर त्या आहेत कीर्ती जाधव मॅडम. खरं तर दर्जा फॅशन ब्रँड आज त्यांनी महाराष्ट्रभर पसरवलाय. आपल्या कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून आज त्या महाराष्ट्रभर पोहोचतायत. पण एक नवीन पायंडा मी म्हणेल त्यांनी पाडलाय. तो म्हणजे काय, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन. किंवा एका स्त्रीला घरातून बाळाकडू काय मिळतात, बाळा तू मोठी शिक, चांगली डॉक्टर हो, चांगली इंजिनियर हो, किंवा फार तर तू ॲडव्होकेट हो. आणि एका मुलीला एवढंच सांगितलं जातं. पण आज ह्या सगळ्या पलीकडे जाऊन अशा एका उद्योजिकेने असं एक स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न आज फार मोठ्या पद्धतीनं लोकांच्या जीवनात सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आणतंय. सो नमस्कार, पुन्हा एकदा मी कीर्ती जाधव मॅडम यांना प्रश्न विचारून आपण या पॉडकास्टची सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा नमस्कार. आणि तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे, दर्जा का. मराठी नाव ठेवायचं होतं मला. पहिली गोष्ट तर माझं हे होतं की व्यवसाय तर करायचाच, पण आपल्या व्यवसायाचं नाव पण मराठी असलं पाहिजे. कारण आपण मराठीच्याच हिशोबाने व्यवसाय करणार आहे. म्हणजे आपल्या कडे जे टी शर्ट्स आहेत त्याच्यावरती मराठीच आपण सगळं प्रिंट केलेलं आहे. त्याच्यामुळे ते एक होतं. मराठी नाव ठेवायचं हा एक हट्ट होता. मराठीच ठेवायचं. मग काय ठेवायचं, असं ठेवायचं की जे सगळ्यांना बोलायला सोपं झालं पाहिजे, सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं तर दर्जा या शब्दाचा बऱ्याच बाकीच्या पण लँग्वेजमध्ये, भाषांमध्ये सेमच अर्थ आहे. अरे वा, ग्रेट. दर्जा ह्या शब्दाचा. त्याच्यामुळे आम्ही दर्जा नाव ठेवायचं ठरवलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खरं तर खूप छान. आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्ही महिला उद्योजिका आहात, तर लहानपणी तुमचं काय स्वप्न होतं. म्हणजे कोणाला डॉक्टर व्हावं असं वाटतं, कोणाला म्हणजे उद्योजक तर हे स्वप्न कोणाला पडत नाही मुलींना तरी, म्हणजे आता पडत असेल. बट ज्या वेळी तुम्ही स्कूलला जायचा किंवा लहान असताना विचारलं जायचं ना की बाळा तुला काय व्हायचंय, तर काय स्वप्न होतं तुमचं. खरंच काही फिक्स नव्हतं माझं की असं काही स्वप्न होतं किंवा फक्त की शिक्षण पूर्ण करायचंय मग पुढे बघू. कारण घरात नोकरीच सगळे नोकरीच करतायत असं असल्यामुळे कुठेतरी ते होतं की आपण शिकू आणि पुढे नोकरी करू. तर नोकरीच होतं. मग कसं काय त्या नोकरीच्या मोहमायेतून बाहेर येऊन स्वतःचा इंडिव्हिज्युअल ब्रँड उभं करणं, इथपर्यंतची जर्नी नेमकी कशी सुरुवात झाली. नोकरी मी करत होते, असं नाही की मी नाही केलं. कारण तेच होतं की आपले
शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर आपण नोकरी करायची. बरोबर. तर मी नोकरीला सुरुवात पण केली, नोकरी केली पण ते असं म्हणतो ना की ठीक नाही वाटत आहे आपल्याला, नाही हे करतोय म्हणजे असं झालंय की चाललोय फक्त जॉबला आणि ते कंप्लीट करून घरी येतोय, तर ते कुठेतरी तोडून काहीतरी करायचं, मग ते सारखं डोक्यात चालू होतं. मग अशा एका ठिकाणी मी जॉब करत होते जिथे अजून एक मुलगा शुभम गायकवाड जो माझा बिझनेस पार्टनर आहे तो पण तिथेच जॉबला होता. तर आम्ही सेम कंपनीतच कामाला होतो. तिथे आमचं असं चालू झालं की काहीतरी वेगळं करू आणि मग तिथून व्यवसायाचं ते सुरू झालं सगळं की आता आपण व्यवसाय करू, मग काय करायचा, असा काहीतरी करू जो सगळ्यांसाठी चांगला आहे. म्हणजे आता आपले टी शर्ट्स न्यूबॉर्न बेबी पासून ते 2XL पर्यंतचे आणि एज ग्रुप काहीच नाहीये, सगळ्या एज ग्रुप मधले लोक आपले टी शर्ट्स घालू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला असं काहीतरी व्यवसाय चालू करायचा होता जो सगळ्या एज ग्रुपसाठी आणि सगळ्यांसाठी होईल. म्हणजे असं की काही पर्टिक्युलर गोष्टी असतात जशी साडी ही मुलीच फक्त घालतायत, साडी फक्त मुलीच नेसतायत, तर असं न करता आपण असं प्रोडक्ट घेऊ जे सगळे वापरतील. त्यामुळे आम्ही टी शर्ट्स वरती आलो. आणि मग टी शर्ट्स मध्ये काय वेगळं करायचं, तर मग मराठी करायचंय ना आपल्याला, मग मराठी करायचं तर ठीक आहे, मग मराठी कोट्स आपण प्रिंट करू. ओके. सो त्याच्यातून मग ते मराठी प्रिंटेड टी शर्ट्सचं सुरू झालं. ओके. आणि लगेच घरच्यांनी व्यवसायाला हा तू कर व्यवसाय, नोकरी सोड आणि कर व्यवसाय, असं लगेच मान्यता दिली? असं खरं आहे? कारण की मुलींच्या बाबतीत मला नाही वाटत, म्हणजे आजही आपण कितीही मुलींना आज खूप चांगल्या पद्धतीनं आज सावित्रीबाई फुलेंचं आपण नाव घेतो, अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतो, किंवा स्त्री शिक्षणातून आज बरीच मोठी क्रांती घडलेली, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरात महिला उद्योजिका घडू पाहतीये. हे जर एका मुलीनं आपल्या नोकरी करणाऱ्या आईवडिलांना जर सांगितलं तर काय होऊ शकतं ते मला जाणून घ्यायला मॅडम तुमच्याकडून आवडेल. खूपच चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण की खरं तर एका सर्वसामान्य फॅमिलीमधल्या मुलीला ही चौकटच तोडणं हा जास्त मोठा संघर्ष असतो की नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे. इथे लगेच तुम्हाला होकार मिळणं तुम्ही अपेक्षाच करू नयेत असं मला वाटतं. तिथून पुढे सुरू होतो तुमचा खरा संघर्ष जो तुमच्या फॅमिली सोबतच पहिला चालू होतो की मला व्यवसाय करायचा आहे. मग कशाला करायचं आहे, काय गरज आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे का, घरात कुणी केला नाहीये तर काही अनुभव आहे का, ह्या मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच द्यायला लागतात. तर याच्यात माझा बराच वेळ गेला. ओके. की घरच्यांना समजवायला की मी काहीतरी वेगळं करायचा विचार करते आहे, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या किंवा मला थोडा वेळ द्या की मी स्वतःला सिद्ध करू शकते की मला असं काहीतरी वेगळं करायचंय. याच्यामध्ये मला थोडंसं असं म्हणू शकतं की टाइमलाईन मिळाली होती की ठीक आहे आम्ही तुला वर्षभर देतो आणि मग तू बघ करून, मग नाही जमलं ना तर नाही, मग सोडून द्यायचं हे नाद, परत मग तू ह्याच्यावरती नाही बोलायचं. सो कुठेतरी मला एक वर्षभराची एक थोडीशी वेळ मिळाली होती स्वतःला सिद्ध करायची. पण मग तिथे होतं की नाही मग करूनच दाखवायचं, जर आपण ठरवलंय की हे करायचंय तर एक वर्ष जर आपल्याला सिद्ध करायला त्यांनी वेळ दिलाय तर आपण सिद्ध करून दाखवायचं. सो तो एक होतं, पण होतो संघर्ष होता. घरच्यांनी नाही म्हणणं, रोज त्या टॉपिकवरती डिस्कस करणं, रोज त्यांना कन्व्हिन्स करणं की नाही मला करायचंय, मी काहीतरी करून दाखवू शकते. तर हो, ह्याच्यात वेळ गेला. मग फायनली एक वर्षात तुम्ही असं काय करून दाखवलं? माझ्यासाठी मला असं वाटतं की मी बरंच अचीव्ह केलं एका वर्षामध्ये. कारण मेन तर ब्रँड चालू करणं तो ऑनलाईनच आम्ही करायला सुरुवात केली, कारण एकच वर्ष टाइम दिला होता. मग त्याच्यात असं होतं की एका वर्षामध्ये जर आपण व्यवसाय थोडासा सेटल पण नाही केला मग तर म्हणतील घरचे बंदच कर, आणि उगाचच त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केली आपण आणि स्टोअर चालू केलं किंवा दुकान खूप मोठं फर्निचर, ह्या सगळ्यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट केले आणि जसं की नाही चाललं, एक असतो ना आपल्या डोक्यात की नाही चाललं तर मग ते सगळे पैसे वाया किंवा ती सगळी इन्व्हेस्टमेंट आपली वाया जाणार आहे. तर आपण तसं न करता आपण ऑनलाईन सुरू करू, जिथे कमी इन्व्हेस्टमेंट लागेल. कुठे कमी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, दुकानाच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार नाहीयेत, फर्निचर आपल्याला करावं लागणार नाहीये. त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण ते पैसे दुसरीकडे वापरू. दुसरीकडे म्हणजे कुठे, इंस्टाग्रामवरती मेटा ऍड्स वगैरे रन करण्यासाठी वापरू. हे माहिती नव्हतं, हे मला 3-4 महिन्यांनी पुढे कळालं. पण कुठे पैसे वापरायचे तर मला वेबसाईट करायची होती. मला असं वाटलं होतं की आपण वेबसाईट करूयात जेणेकरून ऑर्डर्स आपल्याला वेबसाईटवरती येतील. ऑनलाईन करायला घेतले तर लोक ऑर्डर कुठे देणार, त्याच्यासाठी वेबसाईट असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले मी वेबसाईट बनवली. तिथे आपल्याला काही गोष्टींसाठी पेमेंट करावं लागतं, तर ते आपण केलं. त्यानंतर इंस्टाग्राम सायमल्टेनियसली मी सुरू केलंच होतं. इंस्टाग्राम वरती आल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथे मेटा ऍड्स, फेसबुक,
ते ह्या गोष्टी पण असतात जिथे पण आपल्याला पैसे लावावे लागतात. मग ते सुरू झालं, मेटा ऍड्स रन करणं, तिथून ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करणं, स्वतः इंस्टाग्रामवरती रील्स बनवून टाकणं, तिथून प्रयत्न करणं ऑर्डर घेण्याचा. तर हा सगळा स्ट्रगल आमचा 1 वर्ष गेला. याच्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या ऑर्डर्स पण यायला सुरुवात झाली होती. पहिल्या 6 महिन्यांमध्येच आम्हाला ऑर्डर्स यायला चालू झाली होती. आणि तिथून पुढे आम्हाला ही गोष्ट आवडायला लागली. आम्ही स्वतःच एक चॅलेंज म्हणून घ्यायला लागलो की दिवसभरात ना आपण एवढ्या तरी ऑर्डर घ्यायच्याच, मग कुठूनही घ्यायच्या. मग ऍड मधनं आली तर तिला कन्वर्ट करायचं, व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून करायचं, इंस्टाग्रामवरती रील्स टाकून करायचं, कुठूनही करायचं. किंवा फेसबुकवरती मार्केट प्लेस पण एक ऑप्शन असतो, तिथे जाऊन पण तुम्ही पोस्ट करू शकता वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये तुमचे प्रोडक्ट. बरोबर. तिथे जाऊन करायचं, कुठूनही करायचं, पण दिवसभरात एवढी ऑर्डर घ्यायची. तर ते एक टार्गेट होतं. असं समजा तुम्ही की आज दिवसभरात आम्ही 5 ऑर्डर घ्यायच्या सुरुवातीला, दिवसभरात 5 टी-शर्ट तरी सेल करायचेच, 6 तरी करायचे. कारण एकदम नवीन होतो आम्ही मार्केटमध्ये, त्यामुळे आम्हाला अजिबातच लोक विश्वास ठेवतील किती वेळ लागेल ह्याच्यावरती असं प्रश्न होता आम्हाला की लोकांना आम्ही का खरे वाटू. कारण की इतके तेव्हा ऑनलाईन, ही गोष्ट आहे 3-3.5 वर्षापूर्वीची, तेव्हा ऑनलाईन फ्रॉड खूप होत होते. त्यामुळे लोकांना आमच्यावरती विश्वास बसायला भरपूर वेळ गेला की हे लोक खरे आहेत. आणि त्याच्यामध्ये मला रील्सनी खूप मदत केली. सुरुवातीला मी असे गुगलवरून काही फोटोज घेऊन त्याच्यावरती डिझाईन बनवून ते मी पोस्ट करत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना आपलं प्रोफाईल खरं नाही वाटत आहे. कारण त्यांना वाटते की अरे ही गुगलवरचा फोटो वाटतोय किंवा असं वाटतंय. म्हणजे जे असतात ना प्लेन टी शर्टचे फोटो जे गुगलवरती असतात ते घेऊन आम्ही पोस्ट करत होतो. तर मला असं जाणवलं की नाही, लोकांना जर कळायचं, आपल्याला हे सांगायचं असेल की हा जेन्युइन ब्रँड आहे किंवा आम्ही जेन्युइन लोक आहोत, आम्ही खरेच आहोत, तर आपल्याला स्वतःला पुढं येऊन रिप्रेझेंट करावं लागेल आपला स्वतःचा ब्रँड. तर मला ना ब्रँड ओनरला हे सांगायचंय की तुम्हाला जर तुमचा ब्रँड लोकांना खरा वाटावा अशी इच्छा असेल तर तुम्ही स्वतःहून पुढे येऊन रील्स बनवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ब्रँडचा फेस बनणार नाही तोपर्यंत लोक पण तुमच्या ब्रँडवर विश्वास ठेवणार नाहीत. सो बिझनेस ओनर्सना माझं खरंच असं मी रिक्वेस्ट करेन बिझनेस ओनर्सना की तुम्ही या, रील्स बनवा, तुम्ही प्रोडक्ट काय विकताय हे लोकांना तुम्ही स्वतः सांगा, लोक विश्वास ठेवतील. वा, मला तर मॅडमकडून ऐकताना असं जाणवतंय की जर तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असाल आणि तुम्ही एक नव उद्योजिका असाल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये नवीन एंट्री घेतलेली असेल, काहीतरी भरारी तुम्हाला घ्यायची आहे, तर हा स्टेप टू स्टेप मॅन्युअल आहे किंवा गाईड आहे हा पॉडकास्ट म्हणजे. सो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा उद्योजिकांना किंवा कोणाला उद्योजिका व्हायचं आहे अशा महिलांपर्यंत हे पोहोचवा. पुढे अजून खूप बोलणार आहे, पण ह्यासाठी मी मध्ये थांबलो कारण मॅडमचं जे नॉलेज आहे हे त्यांनी स्क्रॅच पासून काय केलंय त्या सांगतायत आणि फार महत्वाचं आहे. यस, खूप छान वाटतंय मॅडम तुमच्याशी ऐकताना. खरं तर तुमच्या आयुष्यातला तुम्ही संघर्ष सांगितला, इथंपर्यंत कसं आलात ते सांगितलं, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की हा जो फॅशन ब्रँड तुम्ही चालू केलाय जो दर्जा नावाचा, तो आता 3-4 वर्ष 10 वर्ष झाले लोक या फील्डमध्ये आहेत का? आहेत. तुम्ही 3 वर्ष झाले आहात, इट्स ओके, पण 3 वर्षात तुम्ही सेलिब्रिटीज पर्यंत कसं पोहोचला? येस, हे याच्यासाठी मी जे सेलिब्रिटी मला एकदम सुरुवातीच्या काळात होकार दिला आमच्या ब्रँड प्रमोशनला, त्या सेलिब्रिटींचे मी तर खरं धन्यवाद मानेन की एकदम नवीनच असलेल्या अशा बिझनेसला त्यांनी हो म्हणणं. प्रसाद खांडेकर सर, प्रसाद ओक सर किंवा भार्गवी चिरुमुले मॅम यांनी माझ्या पेजला खूप कमी फॉलोअर्स असताना पण विश्वास ठेवला की हो, ही जेन्युइन मुलगी दिसतीये जी आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण तिला प्रमोशन करून देऊ शकतो. आणि त्यांच्या फोटोज नंतर ना मला सेलिब्रिटींपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग मोकळा झाला, असं जे म्हणतो ना आपण, ते झालं. मी त्यानंतर बऱ्याचशा माझ्या आवडीच्या काही कलाकारांपर्यंत पोहोचले, काही कलाकार आमच्यापर्यंत पोहोचले. असं करत करत मग ती एक छान साखळी तयार झाली. आज बऱ्यापैकी कलाकार आमचे कस्टमर्स आहेत, म्हणजे ते असे फॅमिली ट्रिपला निघालेत किंवा घरात कोणाला तरी गिफ्ट द्यायचंय तर ते अशा हक्काने फोन करतात मला की कीर्ती, माझ्या घरी ना माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि त्याचा स्वभाव असा आहे तर आपण काय देऊ शकतो त्याला. आणि मग मी सांगते की मॅम आपण त्यांना असे असे कोट्स आहेत आमचे, तर याचपैकी काय देऊ शकतो. मग काही लोक सांगतात अगं तो थोडासा ना असा ॲरोगंट आहे, असं काहीतरी सजेस्ट कर, किंवा अगं नाही का तो खूप साधा भोळा आहे ग, असं काहीतरी सजेस्ट कर, किंवा बहिणीला द्यायचंय किंवा फ्रेंड्सना द्यायचंय. किंवा मध्यंतरी एका सेलिब्रिटीच्या मुलीचा वाढदिवस होता, तर त्यांनी असं ठरवलं होतं की बाबा ऑफ वन, आई ऑफ वन, आजी ऑफ द लिटिल वन, असं सगळं करून पूर्ण फॅमिलीला टी शर्ट्स घ्यायचे. तर त्यांनी असे कस्टमाइज करून घेतले.
आता रिसेंटलीच एका सेलिब्रिटी आउटिंगला निघाले होते, तर त्यांनी फॅमिलीसाठी ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार टी शर्ट कस्टमाइज करून घेतले. त्यामुळे आता ते जे कलाकार आहेत, जे आधी माझ्यासाठी की त्यांनी सपोर्ट केला, फोटोज दिले किंवा कोलॅब ॲक्सेप्ट केले किंवा दिले आम्हाला कोलॅब, असे सगळे आर्टिस्ट आता असे सगळे आपले मराठी कलाकार माझे कस्टमर्स पण झालेत. वा. ह्याचा मला विशेष आनंद आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. तेच, कारण एखाद्या महिलेनं सुरुवात करणं ही तर महत्वाची पहिली गोष्ट असते. कारण जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत पुढचा रस्ता आपल्याला दिसत नाही. आता तुम्ही सेलिब्रिटी ब्रँडपर्यंत आलात किंवा आता तुमचा चांगला ब्रँड झाला, इथंपर्यंत आपण आलो. पण मला हे जाणून घ्यायला पुन्हा एकदा, म्हणजे हा प्रश्न मला खूप आत्मीयतेने विचारावासा असा वाटतोय की आज चॅलेंजेस काय आहेत? एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही उभ्या आहात, म्हणजे एक दर्जा नावाचा ब्रँड उभा केलाय, काहीतरी चॅलेंजेस असतील. म्हणजे चॅलेंजेस शिवाय माणसाचं आयुष्य व्यर्थ आहे असं म्हटलं जातं. पण तसे चॅलेंजेस तुमच्या समोर काय आहे? तसे भरपूर आहेत. हा. पण एक महत्वाची गोष्ट जी मी ऑब्झर्व करते गेल्या काही दिवसांमध्ये, की जेव्हा मुलगा आणि मुलगी काम करत असतात आणि मुलांनी केलेला स्ट्रगल हा स्ट्रगल वाटतो आणि मुलींनी केलेला स्ट्रगल हा मुलगी आहे म्हणून मिळाले, हे जेव्हा लोक बोलतात ना, हा खरं तर जास्त मोठा संघर्ष आहे मला असं वाटतं पचवायला. आणि मुळात हे बोलणाऱ्या मुलीच असतात, ह्याचं जास्त वाईट वाटतं. कारण की मला नेहमी असे DM येतात, बऱ्याच वेळा मुलं खूप सपोर्टिव्ह असतात ह्या बाबतीत, की ताई तुम्ही छान करताय किंवा चांगलं तुम्हाला जमतंय. पण मुली न की ठीक आहे, एवढं काय, तू मुलगी आहे म्हणून तुला मिळालंय, असं नाही होत. आम्ही स्ट्रगल सेमच करतो. म्हणजे जितका वेळ माझा बिझनेस पार्टनर आहे शुभम, तो जर रात्री 12 वाजेपर्यंत घरी नाही केला, जर वर्कलोड असेल तर मी पण नाही जात. आम्ही सोबत काम करत असतो. तर काम जर आम्ही सोबत करतोय, स्ट्रगल जर आम्ही सोबत करतोय, तर मुलांचा स्ट्रगल आणि मुलींचा हा ती मुलगी म्हणून मिळाली असं कसं होऊ शकतं? तो एक मला खंत आहे आणि तो एक जास्त मला वाटते संघर्ष आहे माझा, हे एक्सप्लेन करायला, की नाही मी स्वतः पण तेवढाच काम करतेय, तेवढंच मी पण स्ट्रगल करते. डिपार्टमेंट्स आमचे वेगळे आहेत, पण काम पण मी तेवढंच करते आहे जेवढं तो करतोय. मग माझं स्ट्रगल पण स्ट्रगल आहे. अच्छा, मी लकी नाहीये की मला सगळं मिळालं, इझिली मिळालंय. एक्झॅक्टली. सो टर्निंग पॉइंट कोणता आहे? टर्निंग पॉइंट, आम्ही ऑनलाईनवरून ऑफलाईनवर आलो. आम्ही जेव्हा ऑनलाईन चालू केलं होतं 1 वर्ष जे मला मिळालं होतं, त्यात आम्ही माझ्या पद्धतीने, तर तो एक सुंदर प्रवास होता जो आम्ही केला. मला खूप मजा आली त्या प्रवासामध्ये, खूप छान तो प्रवास होता. त्यानंतर ना मजा कधी आली, जेव्हा आम्हाला असं जाणवलं की आता शॉपची गरज आहे. आता आपल्याला शॉप पाहिजे हे दाखवण्यासाठी लोक येत आहेत आपल्याला भेटायला. किंवा असं झालं होतं की सेलिब्रिटींचे कनेक्ट चांगले व्हायला लागले होते, तर त्यांची PR ची मीटिंग व्हायला लागली. कारण आम्ही बऱ्याचशा सिनेमांच्या प्रमोशनल टी-शर्ट्स पण दिले. अरे वा. त्यामुळे ते PR डिस्कस करतात की आम्हाला एवढे टी-शर्ट्स हवेत किंवा कधी हवेत, कुठं पाहिजेत, ह्यांची मीटिंग होते. तर अशा वेळेस कधी कधी ती फोनवर होते, कधी कधी ते येतात. तर अशा वेळेस मग त्यांना कुठे बोलवायचं, तर आम्हाला ऑफिस प्लस स्टोर असं पाहिजे होतं की जिथे आपले केबिन पण असेल, जिथे आपण मीटिंग छान करू शकतो आलेल्या सगळ्या पाहुण्यांसोबत. आणि आपल्याला एक दुकान पण पाहिजे जिथे लोक चेक करू शकतात की हे आम्ही विकतोय. तर असं जे होतं ना, हे जेव्हा आमच्या डोक्यात यायला सुरू झाली आणि आमचं जेव्हा दुकान सुरू झालं ना, तो आमचा टर्निंग पॉईंट होता. वाव, ग्रेट. पहिली ऑर्डर आठवतीये? हो. काय आहेत भावना? खूप मस्त. कारण मला ती ऑर्डर जवळच्या व्यक्तीने दिल्यामुळे विशेष आनंद आहे मला त्या गोष्टीचा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जवळचेच लोक तुमच्या व्यवसायाला मदत करत नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत. तर माझ्या बाबतीत तसं काही प्रमाणात झालं, काही प्रमाणात नाही झालं. माझी पहिली ऑर्डर आहे, एक मला ऑफलाईन पण आठवतीये आणि एक मला ऑनलाईन पण आठवतीये. तर पहिली ऑर्डर मला ऑफलाईन माझ्याच भावाच्या मित्राने दिली. अच्छा. हा, तो घ्यायला आला की मी घ्यायला येतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तर पुष्पक म्हणून त्याचं नाव आहे, पुष्पक बोरोले. त्याची पहिली ऑर्डर होती मला. त्यांनी माझ्याकडनं टी-शर्ट्स घेतले होते. आणि पहिली ऑनलाईन ऑर्डर आहे ती मला कोल्हापूरवरून आली. वाव, म्हणजे जी ओळखीचीच नव्हती. म्हणजे मी पुण्याची, ती व्यक्ती कोल्हापूरची, पण त्यांनी नाव असेल, दर्जा, त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा आमच्यावरती विश्वास ठेवला. नाव सुद्धा असं कोल्हापुरी पॅटर्नचे. खूप वेळा हा गैरसमज होतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचा हा जो ब्रँड आहे तो कोल्हापूरचा आहे नावामुळे. पण ठीक आहे, कोल्हापूर आमचंच आहे. आम्हाला काहीच वाटत नाही की कोणी म्हटलं की तुम्ही कोल्हापूरचा ब्रँड आहे का तुमचा,
महाराष्ट्राचा ब्रँड आहे आमचा, काही हरकत नाही, कुठलेही आहेत आम्ही. तर तो एक छान एक्सपिरियन्स होता की कोल्हापूरच्या मुलींनी ऑर्डर प्लेस केली होती. तर हे दोन्ही ऑर्डर माझ्या लक्षात आहे. वा. सगळ्यात जास्त ऑर्डर कुठल्या स्लँगच्या आतापर्यंत आल्या असं तुम्हाला वाटतं? खरं तर सीझनल आहे हा. ही गोष्ट. पण तरी पण एखादा स्लँग की एकदम व्हायरल झाला आणि खूप ऑर्डर्स आल्या? तसं आहे की माझं मी बघीन. माझं मी बघीन. अच्छा. माझं मी बघीन हे बऱ्याच मुली घेतात ओके. की ते मला खूप छान वाटतं Okay. की तो त्यांचा आवडीचा शब्द आहे की माझं मी बघीन. कोणी इंटरफेअर करू हा नका. हा I माझं know मी who I बघीन. am. हा असं ह्या ऍटिट्यूड मधला तो कोट हा. आहे. तर तो एक, आणि ऍक्च्युली ती मी खूप बोलायचे, हम्म. त्याच्यामुळे सगळे म्हणले की ना आपण हेच कोट ठेवायचं का, हा. कारण की मी खूप वेळा बोलते हे चल माझं मी बघीन. हा, हा. तर ते आम्ही ठेवायचं ठरवलं आणि ते मुलींनीच खूप घेतलं. Okay. त्याच्यामुळे मला विशेष आनंद आहे. आणि निरागस म्हणून एक आमचं कोट आहे. ओके. तर हे बऱ्यापैकी सार्केझम मध्ये पण जातं ओके. की नाहीये निरागस म्हणून म्हणून दिले दिले. आणि आहे निरागस म्हणून दिले, म्हणजे गिफ्टिंग साठी पण use होतं. गिफ्टिंग साठी. ओके. त्यामुळे निरागस आम्हाला वाटलं नव्हतं की दोन वेनी जाईल, हा. पण निरागस हा शब्द दोन्ही मार्गाने गेलाय हा. की सार्केझम म्हणून पण चाललाय तो आणि ऍक्च्युली तो निरागस आहे म्हणून पण चाललाय. ओके. बाकी सीझनल येतात म्हणजे माझ्याशी नीट बोलायचं किंवा असे मी बरेच. एक पाहिलं होतं कोल्हापूरचे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांनी वेअर केलं होतं विषय हार्ड. विषय हार्ड. हा. सो असे पण आहेत की जे तुम्ही कधी पण कुठे पण वेअर करू शकता. ओके. किंवा निवांत झालं, निवांत. हा. की म्हणजे आज ते निवांत बऱ्याच आहे. सेलिब्रिटींनी तुमचा निवांतचा घातलाय, विषय हार्डचा पण घातलाय. हो. विषय हार्ड लोकांना जास्त आवडतो आमच्याकडे, हो. कारण की तो सगळ्यांना सूट होईल असा आहे. हम्म. मुली पण घालू शकतात, मुलं पण घालू शकतात. विशेषतः कोल्हापूरच्या लोकांना हा कोट जास्त आवडतो. तर असे काही स्लँग्स आहेत ना जे तुम्ही म्हणू शकता की कोल्हापूरच्या लोकांना हे जास्त आवडतं, पुण्याच्या लोकांना हे आवडतं. तर आम्हाला आता एक्झिबिशन्समुळे थोडं थोडं समजलंय की इकडे जायचंय तर काय घेऊन जायचं, तिकडे जायचं तर काय घेऊन जायचं, ह्या सिटीत आपण चाललोय तर काय घेऊन गेलो पाहिजे. एक्झिबिशन घेऊन महाराष्ट्रावर फिरता? अजून तरी काहीच ठिकाणी पोहोचलोय, ओके. अजून भरपूर ठिकाणी जायचं बाकी आहे. Okay. पण हो आम्हाला जायचं. सगळ्यात छान एक्सपिरियन्स जिथपर्यंत आता गेला, छान एक्सपिरियन्स म्हणजे सेल वाईज नाही विचारत मी, लोकांना प्रेमळ होती, लोकांनी छान रिस्पॉन्स दिला किंवा विचारायचे, बघायचे, टी शर्टची क्वालिटी बघायचे, ते अभिमानानं सांगायचे खूप छान आहे किंवा काय, असं कुठं वाटलं तुम्हाला सगळ्यात अभिमानानं सांगाल असं कुठं एक्झिबिशन तुमचं झालं? 2 ठिकाणी झालेत असे. अच्छा. एक कोल्हापूर, अरे वा. हा, आणि दुसरं बारामती. ओके. कोल्हापूरमध्ये आम्हाला मज्जा येते गेल्यावरती, वा. म्हणजे लोक तांबडा पांढरा खायला मिळतो. तांबडा पांढरा खायला मिळतो, हा विशेष आनंद आहे. पण तिथे गेल्यानंतर जे लोक आपुलकीने विचारतात ना तुम्हाला हा. की, आणि असे आपले कस्टमर्स विचारतात जेवला का, कवा आलं सर? जेवला का, म्हणजे मला असं होतं की हा जेवलो. म्हणजे पुण्याच्या लोकांना एवढं सवय नाही ना की कोणीतरी त्यांच्याकडे वेळ रॅन्डम लोक कमी येऊन आहे. विचारतील आपल्याला की जेवले का, त्यांच्याकडे असं वेळ नाही. कमी आहे थोडासा. हा, खूपच पळतात. पण कोल्हापूरचे लोक तुम्ही त्यांनी तुमच्याकडनं शॉपिंग तर करतातच 100%. करो नाही करो ते विचारतातच तुम्ही जेवले का. वा. म्हणजे आम्ही पुण्यावरून आलो हे जेव्हा त्यांना कळतं, मग कुठे राहताय, खायची प्यायची काय सोय आहे, म्हणजे हे आवर्जून विचारलं विशेष जातं. ऍक्सेंट पण आहे ना तो. हो 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 आहे. मला तो एक अभिमान आहे त्याचा. अभिमान आहे किंवा ते आवडतं मला, जेव्हा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या भाषेत बोलतं ना, ते मला ऐकायला पण आवडतं की अरे हा काहीतरी वेगळं बोलतोय, हे ऐकूयात आपण. ते ऑटोमॅटिकली ऐकलं जातं आपल्याकडून. आपण काय असं नाही की तुम्ही जिथे जाल तिथे प्रत्येक जण आपापल्या भाषेचा गोडवा घेऊन आलेला असतो. एक्झॅक्टली. आणि आपण तो ऐकल्यावरती आपल्यालाही गोड वाटतं, हे महत्वाचं आहे. तर कोल्हापूर मला खूप आवडतं. त्यानंतर तिथे गेल्यावरती अंबाबाईचं दर्शन आहे, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, तर ते तिकडे जाऊन त्यांचं दर्शन घेणं, तर हे सगळं आहे. एक्झिबिशनला बारामतीमध्ये अशा काय आठवणी? खूप छान. कारण बारामती आणि एक्झिबिशन म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकतोय असं. येस, मला हेच बोलायचं होतं. आम्ही बारामतीला जाताना आम्हाला वाटलंच नव्हतं की आमचं म्हणजे कसा सेल होईल किंवा लोक कसा रिस्पॉन्स करतील. कारण बारामतीमधनं तुम्ही जसे म्हणालात ना की कुठून चांगला रिस्पॉन्स येतो तुम्हाला जिल्ह्यातून, तसा हा एक आहे की बारामतीमधनं आमच्याकडे ऑनलाईन कधीच ऑर्डर आली नव्हती. तर मला ते एक होता प्रश्न की बारामतीच्या लोकांना काय म्हणजे आवडत नसेल का ही गोष्ट, काय प्रॉब्लेम आहे, बारामतीतून कधीच ऑर्डर का आली? पारखून पाहणारे आहेत ना जास्त. तर मला असं वाटत होतं की ऑर्डर येतात ना त्या जिल्ह्याचं तुम्हाला जास्त काही वाटत नाही एका पॉइंटला गेल्यावरती. जिथून ऑर्डर येत नाहीये ना त्या ठिकाणी जाऊन त्या स्टॉल लावून. ठिकाणी का येत नाहीये ऑर्डर,
ह्याचा प्रश्न तुम्हाला जास्त पडतो जेव्हा तुम्ही व्यवसाय करता. तुमच्या लक्षात येतं की अरे ह्या शहरातून का ऑर्डर येत नाहीये. आता कोल्हापूरमधनं येत आहेत आणि कोल्हापूरमधनं पण आम्ही एक्झिबिशनला गेल्यानंतरच जास्त सुरू झाल्या परत की हो कोल्हापूरमध्ये एक्झिबिशनला गेल्यावरती असं झालं की ठीक आहे एक्झिबिशन बघितलं, आवडलं, मग लोकांनी तिथून खरेदी केली. हा सगळा प्रकार वाढत गेला. तसं आम्ही बारामतीचा विचार करत होतो की बारामतीवरनं कधीच ऑर्डर आली नाही, असं का झालंय किंवा असं का होतंय, आपण काय तिथे काय मार्केटिंग कमी पडतीये का, तिथं आपण पोहोचत नाहीये, काय होतंय. सो आम्ही हे एक्झिबिशन घेतलं, मुद्दाम घेतलं, बघण्यासाठी घेतलं की काय प्रॉब्लेम आहे आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा त्यांना ते आवडत नाहीये का, काय विषय आहे नेमका, हे बघण्यासाठी आम्ही बारामतीचं एक्झिबिशन घेतलं होतं. पण आम्ही जेव्हा तिथे गेलो मला विश्वासच नाही बसला की इतके लोक येतील. इतके लोक आले होते तिथे एक्झिबिशनला. म्हणजे आम्ही खुर्चीवरती उभी राहून असे शेवटच्या माणसाला सांगत होते की 5 मिनिटं थांबा. की इतके लोक असे एकमेकांच्या मागे गर्दी करतो ना, तसं झालं होतं. सो बारामतीचा एक्सपिरियन्स मला खूपच छान आला होता. मला मजा आली. मी परत नक्कीच जाणार आहे बारामतीला आता. तर तो एक छान अनुभव होता. तिथे गेल्यावरती मला एवढंच लक्षात आलं की तिथे लोकांना ऑनलाईन खरेदी करायचा थोडासा विश्वास नाहीये अजून. त्यांना असं बघून घ्यायचंय किंवा बारामतीकर पारखूनच घेतात 100%. तर मग ते टी शर्टला हात लावून बघणार, प्रिंट कशी आहे बघणार. सो हे तिथे गेल्यावरती लक्षात आलं. त्याच्यामुळं प्रत्येक शहराची आपापली वेगळी एक पद्धत असते, ते आपल्याला तिथे गेल्यावरती समजते. पण तिथे लोकांनी खरेदी खूप केली, त्याचा मला आनंद आहे. पण एवढंच मला कळालं की तिथे लोकांनी खरेदी करणं अपेक्षित असेल तर तिथं जाणं अपेक्षित आहे. तिथे थोडंसं ऑनलाईनचं अजून तरी नाही मला जाणवलं. ओके. तर आज आता आपण पुन्हा त्याच प्रश्नांवरती जिथून आपण सुरुवात केली होती. आज असंख्य मुली आहेत ज्यांना उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे. आपला हा पॉडकास्ट त्या मुली पण पाहतील. पण मला असं वाटतंय की ताईंनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला उद्योजिका व्हायचं आहे तर तुम्ही हा पॉडकास्ट एकट्याने पाहू नका. तुमच्या आईबाबांसोबत किंवा डिसिजन मेकर्स सोबत पहा. तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे, आई वडिलांना? मला फक्त एवढं सांगायचं की जसा मला एक वर्षभराचा वेळ मिळाला होता सिद्ध करायला, किमान तेवढं तरी तुम्ही त्यांना द्या. जर त्या टाइममध्ये त्यांनी त्या वेळेचं स्वतःला सिद्ध केलं तर मग आहे तिच्यात तेवढी कॅपेबिलिटी, पोटेन्शियल की ती पुढे पण करू शकते, हे तुमचं तुम्हालाच कळेल. तर हा जो वेळ आहे तो फक्त तिच्यासाठी नाहीये, तो तुमच्यासाठी पण आहे एक आई वडील म्हणून, की हो करतीये आपली मुलगी, की हा तिला त्याच्यात आवड आहे किंवा तिला ते करण्याची इच्छा आहे. तर हे जे आहे ना, ह्या गोष्टी, हा जो वेळ आहे हा वेळ दोघांसाठी पण लागू होतो. म्हणजे ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी पण धडपड करत असते आणि ती करते सिद्ध. आणि त्या धडपड जेव्हा तुम्ही बघता तिची धडपड, तेव्हा तुमच्या पण लक्षात येतं की हा तिला करायचंय. तर कुठेतरी तो एक मेळ बसतो आणि तो मेळ बसण्यासाठी तो वेळ जाणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आईवडिलांनो, तुम्ही जर पाहत असाल तर खरंच तुमच्या लेकीला संधी द्या. कदाचित ती उद्याची कीर्ती जाधव असू शकते. आणि मॅडम, मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आजकाल आपण रील्स पाहतो इंस्टाग्रामला, मग काही कापड उद्योगातले खूप सारे मुलं, खूप साऱ्या मुली आज आहेत. पण तुम्हाला असं नाही वाटत की ती लोक फ्लेक्स खूप जास्त करतात? म्हणजे असल कणभर पण दाखवतात मनभर, असं काय वाटतं का तुम्हाला? मला वाटतं ज्याचा त्याचा बिझनेसची मार्केटिंग करायची आपापली पद्धत आहे. तर कोणीही कमी तर मार्केटिंग करतच नाही. ज्याला मार्केटिंग करायची तो जास्त भरभरूनच करतो. आपण कुठंतरी त्यामुळं संदेश मुलांपर्यंत चुकीचा जातोय किंवा लहान सहान मुलं जी आहेत ज्यांना वाटतंय उद्योजक व्हायचंय, त्यांचे इन्स्पिरेशन चुकीच्या पद्धतीनं ते बनतायत असं कुठंतरी जाणवतंय समाजामध्ये. सो तुमचा दृष्टिकोन काय आहे किंवा तुम्ही काय करता? मला खरं तर मी सांगू, हा मला अनुभव कमी आहे. कारण की मी रील स्टार झाल्यानंतर बिझनेस नाही सुरू केलाय. बिझनेस चालू करून माझं प्रोफाईल ग्रो झालेलं आहे किंवा मी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून लोकांना माहिती झाली आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ती रील स्टार वाली हवाच नाहीये. त्यामुळे मला ते कणभरे आणि खूप दाखवायचं यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते जास्त लोकांपर्यंत मी कसं दाखवेन याच्यावरती माझा थोडा फोकस असतो. त्याच्यामुळे माझ्या रील्सनं खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत प्रत्येक वेळेस असं नाहीये, लिमिटेडच व्ह्यूज आहेत. पण मला याचा जास्त आनंद आहे की जेवढे व्ह्यूज आहेत त्यातून मला कस्टमर मिळत आहेत. वाव, ते महत्वाचं आहे. त्यामुळे मला, मी जसं म्हणाले की मी रील स्टार नसल्यामुळे मला तो
अनुभव नाहीये नाहीये. की एक्स्ट्रा सांगायचं असतं किंवा जास्त Exactly. बोलायचं हा, असतं. हा. तर मला तेवढंच आहे की हे माझं प्रोडक्ट आहे आणि हे मला विकायचंय. ओके. हे माझं इतकं क्लिअर म्हणणं आहे. क्लिअर आहे. राहिलं प्रश्न लहान मुलांचा, तर मला वाटतं ते आता आईवडिलांची जबाबदारी आहे की ते काय बघतायत. लहान मुलं म्हणजे जे ज्यांना वाटतंय की कोणाला तरी बघून ते इन्फ्लुएन्स होत आहेत. करेक्ट. एखाद्याकडे फॉर्च्युनर आहे, एखाद्याकडे डिफेंडर आहे, एखाद्याकडे अमुक तमुक जे काही आहे ते बघून ती मुलं इन्स्पायर होतात की मला उद्योजक व्हायचं आहे, कारण मला फॉर्च्युनर घ्यायचे, मला डिफेंडर घ्यायचे, मला अमुक घ्यायचंय, मला म्हणजे हे म्हणजे बिझनेस आहे का हो? नाही हा. नाही, अजिबात नाही. मला हे म्हणायचंय की जसं मी म्हणाले, स्वतःला सिद्ध करण्यासाठी करायचा आहे बिझनेस, तर तो बिझनेस आहे. तुम्हाला जर फक्त फ्लेक्सच करायचं तर मग तो तुम्हाला नोकरीच्या पैशाने पण करता येईल. फ्लेक्स करणं आणि व्यवसाय करणं ह्याच्यात फरक आहे. फरक आहे. एक्झॅक्टली. तर मला खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला हेच सांगितलं गेलं पाहिजे. खरं तर आज दर्जा ब्रँडच्या एक मालकीन म्हणून तुम्ही इथं आलेले आहात आणि अभिमान वाटतोय की तुम्ही त्या स्टेजला असून सुद्धा तशा गोष्टी करत नाही. कारण रियालिटी पण माझ्या भगिनींपर्यंत, जे येणाऱ्या उद्योजिका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, काही तरुण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की हाऊस मौज करणं हे करायलाच पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठीच आहात. Exactly. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गाड्या घ्या, तुम्ही तुमची हाऊस करा, तिच्या 4-5 रील्स टाका, मला त्याचाही काही प्रॉब्लेम नाहीये. पण ही गोष्ट आम्ही माज म्हणून केली आहे हे जेव्हा रिफ्लेक्ट होतंय ना, ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. तुम्ही ती गोष्ट मला आवडली आहे म्हणून मी घेतली. आता माझ्या डोक्यात एक गाडी आहे जी मला खूप आवडते. भविष्यात मी कधी ना कधी ती गाडी घेईलच, हे माझं स्वप्न आहे. ती घेतल्यानंतर मी आनंद म्हणून खूप साऱ्या रील्स टाकणं हे माझा आनंद वाटण्याची एक पद्धत आहे. किंवा ते मला छान वाटेल की 4 लोकांनी बघितलं की मी माझ्या आवडीची गाडी घेतली स्वतःच्या हिमतीवरती. पण मला फ्लेक्स करायचंय म्हणून मी ती गाडी घेतली आहे आणि मग मी त्याच्यावरती असं दाखवणार की अरे मला खूप ऍटिट्यूड आलाय तर ही गाडी घेऊन, हे कुठेतरी मला चुकीचं वाटतंय. तर ऍटिट्यूड दाखवण्यासाठी आपण ती गोष्ट घेतोय का स्वतःची सोयी सुविधा हाऊस मौज म्हणून घेतोय, हे कळणं गरजेचं आहे. छोटीशी लाईन आहे, ती कळाली की कळते. कारण की येणारी पिढी जी आहे ती आपला कुठेतरी आदर्श घेते. आज कीर्ती जाधव दर्जा फॅशनच्या ब्रँड आहेत, तर त्यांच्या फुटफॉलला फॉलो करणाऱ्या, त्यांच्या फुटप्रिंट्सना फॉलो करणारी काही पिढी आहे. तर त्यांना तो अभिमान वाटला पाहिजे की अरे मी यांना, हे माझी इन्स्पिरेशन आहेत आणि यांनी असं केलं तर मला नक्कीच त्यांच्या पावलांवरती चालायला आवडेल. डेफिनेटली. मला तर आवडतं की तुम्ही खूप गोष्टी करा, सोनं घ्या, चांदी घ्या, गाड्या घ्या, घर घ्या आणि तो आनंद म्हणून घ्या, माज म्हणून नाही. एक्झॅक्टली. सो ब्रँड बिल्डिंग हा विषय महत्वाचा आहे आणि आज ब्रँड बिल्डिंग करत असताना सगळ्यात मोठ्या अडचणी तुम्हाला काय आल्या? ब्रँड बिल्ड करताना सेलिंग हे सगळ्यात मोठं टास्क असतं सुरुवातीच्या काळात. कारण जेव्हा तुम्ही न्यू असता तेव्हा तुमच्यावरती विश्वास ठेवणारे लोक कमी असतात मार्केटमध्ये. कारण की जसं मी म्हणाले की मी रील स्टार होऊन व्यवसाय सुरू नाही केलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या काही काळात लोकांना माझ्यावरती विश्वास ठेवायला वेळ गेला. जेव्हा त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला तेव्हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा ब्रँड बिल्ड होत जातो. म्हणजे तुमची ऑनलाईन मार्केटिंगमुळे, तुमच्या रील्समुळे, तुमच्या इंस्टाग्राममुळे, फेसबुकमुळे आणि माउथ पब्लिसिटीमुळे पण ते ब्रँड तुमचा वाढत जातो. जेव्हा तुम्ही म्हणता की अरे हे टी शर्ट कुठून घेतलं, अरे दर्जाकडून घेतलं, हे कुठून घेतलं, दर्जाकडून घेतलं. मग माउथ पब्लिसिटीने पण एक ब्रँड तुमचा बिल्ड होत जातो. सो ब्रँड बिल्डिंग हळूहळू होतो आणि तो तुमचा कस्टमरच करतो. वा, व्हेरी गुड. सो खूप छान. आयुष्यात अशी कोणता दिवस होता की वाटलं की यार पुन्हा गिव्हअप करावं, आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? हो, हा दिवस रोज येतो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात की रोज त्याला वाटतं की बस झाला तर मी बंद करतो. हे सुरुवातीच्या 3 वर्षात होतं. सुरुवातीच्या 3 वर्षात तुम्हाला रोज वाटतं की मी चुकीचा डिसिजन घेतलाय, मी हे नाही केलं पाहिजे होतं. गपचूप नोकरी करायची होती, फिक्स पगार येत होता, घर चालत होतं. हे पहिल्या 3 वर्षांमध्ये तुम्हाला 100 वेळा वाटतं. पण जर तुम्ही हे पहिले 3 वर्ष तो स्ट्रगल आनंदाने घालवला, गिव्हअप न करता घालवला, तर त्या 3 वर्षांनंतर तुम्हाला कधीच वाटत नाही की तुम्ही हे का केलं. पहिले 3 वर्ष तुम्हाला रोज वाटतं.
ओके, म्हणजे पहिले 3 वर्ष महत्वाचे. महत्वाचे. स्ट्रगलचे आहेत तेव्हा तुमच्याकडे मॅन पॉवर नसते, ब्रँड बिल्ड झालेला नसतो, कस्टमर्स नसतात आणि तरी सर्व्हाइव्ह करायचं असतं. म्हणजे तुम्ही दुकान टाकलं असेल तर त्याचं रेंट असतं किंवा तुम्ही जर ऑनलाईन पण करत असाल तर मेटा ॲड्ससाठी पैसे लावणं असतं, जे की रोज तुम्हाला रोज लावायचे टाकायचं. असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, हा जो तुमचा स्ट्रगल असतो, पॅकेजिंगसाठी मटेरियलला इन्व्हेस्टमेंट असते, इन्व्हेंटरी मेंटेन करायच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ही सगळा स्ट्रगल तुम्हाला पहिले 3 वर्ष स्ट्रगलच वाटत असतो. पण जर पहिले 3 वर्ष तुम्ही ते स्ट्रगल व्यवस्थित निभावलं तर त्यानंतर तुम्हाला वाटते की तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नसू शकतं. वा. सो पहिले 3 वर्ष महत्वाचे आहेत. ओके. आणि ह्या सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे तुमचा? काय सॅक्रिफाईस केलंय तुम्ही यासाठी? फॅमिली टाईम. हो. मी फॅमिली टाईम खूप सॅक्रिफाईस केला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण जसं मी म्हणले की पहिले 3 वर्ष जे खूप अवघड असतात, जो स्ट्रगल पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत आहे, हा त्या स्ट्रगलचा एक भाग असतो. कारण तेव्हा तुम्हाला ना एक ऑर्डर महत्त्वाची असते आणि त्या एक ऑर्डरसाठी मग तुम्ही दिवस रात्र एक करता आणि त्याच्यामध्ये तुमचे खूप फंक्शन्स मिस होतात, तुमचे फॅमिली गेट टुगेदर मिस होतात, तुम्ही बऱ्याचशा कार्यक्रमांना जाऊच शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण की तुम्ही कुठेतरी एक्झिबिशन घेतलेलं असतं किंवा तुम्ही कुठेतरी कमिटमेंट दिलेली असते की आज कस्टमर येणार आहेत शॉपला. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक होतं की तुम्ही फॅमिली टाईम नाही देऊ शकत. पण मग तेच असतं की जेव्हा ही गोष्ट तुमची फॅमिली समजून घेते ना, की मग पुढे तुम्ही रिलॅक्स होता, मग हळूहळू तुमची टीम वाढते, मग तुम्ही एकमेकांना डिपार्टमेंट्स वाटून देता आणि मग तुम्ही फॅमिली टाईम पण देऊ शकता. वा. सो कस्टमर्स आपल्याकडे जे काही येत आहेत त्या कस्टमरचे फीडबॅक आपल्याला मिळत असतील तर त्या फीडबॅक्सला तुम्ही कसं पाहता? पॉझिटिव्ह. ओके. काही गोष्टी आणि काही गोष्टी मुद्दाम केल्या गेल्यात असं जेव्हा मला जाणवतं तेव्हा मग मी इग्नोर पण करते. ओके. म्हणजे असं झालेलं आहे आमच्या बाबतीत एक किस्सा की एक कस्टमर आला होता आणि त्यांनी विनाकारणच खूप शॉपमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे असं झालं होतं की गुगलवरचं प्रोफाईल थोडंसं डाऊन झालं होतं. अशा वेळेस हे मुद्दाम करणाऱ्या लोकांकडे तुम्ही इग्नोरच करू शकता. बाकी राहिलं पॉझिटिव्ह, तर येस, आम्ही प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक पॉझिटिव्हली घेतो. जेव्हा लोक हे सांगतात की अरे आम्हाला टी शर्टच्या क्वालिटीमध्ये, कारण सुरुवातीला हे फीडबॅक आलेले आहेत, ते आम्ही इम्प्रूव्ह करतच आत्ता पोहोचलोय. तर सुरुवातीला असं झालं होतं की आम्ही थोडंसं चुकीचं मटेरियल घेतलं होतं, जे गेल्यानंतर लोकांचा असा फीडबॅक होता की अरे थोडंसं पातळ आहे कपडा, टी शर्टची क्वालिटी थोडी हे वाटते आम्हाला, खराब वाटतेय, प्रिंटिंग क्वालिटी थोडी खराब वाटतेय. तर हे फीडबॅक आम्ही पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यात चेंजेस केले. त्याच्यामुळे आता जे बदल आम्ही केले त्या गोष्टींमध्ये, त्याच्यामुळे आता तुम्ही तक्रार द्यावे असं काहीच राहिलं नाही आमच्याकडे. आणि आल्या तर मग ते आम्ही पॉझिटिव्हली घेतो की काय प्रॉब्लेम झाला होता. जसं मी म्हणाले की बारामतीतून एक का ऑर्डर येत नाही हे बघायला मी बारामतीला पोहोचलो. तसं मग जर तुम्ही मला काही फीडबॅक दिलाच तर मग तुम्ही असा फीडबॅक का दिला असेल हे पोहोचण्याचं काम माझं आहे तिथपर्यंत. जर मला हर्षल म्हणतायत की हे चुकलंय, तर मग ते काय चुकलंय, काय तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता, आमच्याकडनं काय रॉंग झालंय त्या दिवशी, कुठे गडबड झाली, हे बघण्याची जबाबदारी मग मालकीन म्हणून माझी आहे. ओके. की मग काय चुकलं, मग मी कोणावरच ब्लेम नाही करत की ह्यानी चुकवलं त्याने चुकवलं त्याने, काहीतरी चुकीचं माझ्यापर्यंत पोहोचलंय ना. जर हर्षल सर बोलतायत की हे चुकलंय, तर मग काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेऊन मग त्याच्यात बदल करण्याची जबाबदारी माझी. कपड्याच्या बिझनेसमध्ये खूप सॅच्युरेशन आलंय असं सगळे म्हणतात, खरंच आलंय? नाही, नेव्हर एंडिंग ट्रेंड म्हणतो ना आपण ते, आणि मूलभूत गरजांपैकी एक गरज अन्न, आहे वस्त्र, निवार, ती कशी काय सॅच्युरेटेड होऊ शकते? खरंय. वास्ट आहे ते, वास्ट. आणि तुम्ही जाल तिथे आहे. इतकं भलं मोठं मार्केट, भल्या मोठ्या मार्केटमध्ये भरले मोठे व्यावसायिक, आणि तिथे तुम्हाला तुमचा ब्रँड पण सस्टेन करायचा आहे, ही पण एक प्रोसेस आहे. त्यामुळे सॅच्युरेशन, तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला लिमिटेडच काम करायचं तर तुमच्यापर्यंत येऊ शकतो. तुम्हाला जर ग्लोबली पोहोचायचं तर ते तुमचं काम आहे. आज जर आपली ऑर्डर जर्मनीला पण जातीये, तिथले मराठी लोक वापरतायत. आज जर आपली ऑर्डर USA ला जातीये, तिथले मराठी लोक आपले टी शर्ट्स घालतायत, तिथं अभिमानाने मिरवतायत. तर मग सॅच्युरेशन कुठं आलं? दर्जा कुठपर्यंत पोहोचलाय? दर्जा आता सध्या USA पर्यंत पोहोचलाय. म्हणजे महाराष्ट्रभर तर आहेच आहे,
तिथून पुढे आपला दर्जा फॅशन USA ला एक आहे. तिथे एक आपली मराठमोळी मुलगी आहे. तिचं ऑलरेडी एक शॉप आहे. तिथे तिने दर्जा फॅशन नावाची एक विंडो बनवली आहे, जिथं आपले मराठी टी शर्ट्स विकले जातात. आणि जर्मनीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे आपल्याकडून गेलंय मटेरियल आणि तिथपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर तुम्ही आपलं ऑफिशियल पेज आम्ही लवकरच लॉन्च करतो जर्मनीमध्ये. सो तिकडे त्यांनी पण एक त्यांची कंपनी स्टार्ट केलेली आहे. त्या कंपनीमध्ये सेम ते आपल्या दर्जा नावाची एक विंडो करणार आहे, जिथे आपले मराठमोळे लोक जाऊन शॉपिंग करू शकतात. तर हे लवकरच होईल, हे अपकमिंग आहे. पण आता हे 80% पूर्ण झाल्यामुळे मी सांगितले. आम्ही प्रिपरेशनमध्ये कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण ही प्रिपरेशन गेले 4 महिने झालं चालू आहे. पण आम्ही प्रिपरेशनमध्ये कोणाला काहीच सांगितलं नाही. आता जसं जसं त्यांच्यापर्यंत पोहोचत चाललंय, तर मग मला वाटतं की आता 80% काम झालंय. आता आपल्याला सांगायला हरकत नाही. सो जर्मनीपर्यंत आणि आम्हाला अजून बाकी पण ठिकाणी पोहोचायचंय. पण आतापर्यंत इथे पोहोचलोय, हे पण खूप आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत दिल्लीचे तख्त राखत होता महाराष्ट्र माझा. आता अमेरिका आणि जर्मनी पर्यंत पण महाराष्ट्र माझा पोहोचला आणि ते एक युवती पोहोचवते, ही अभिमानाची गोष्ट. रॅपिड फायरचा राऊंड असेल आता. ओके. या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असे आहेत, जॉब की बिझनेस? व्यवसाय. एक्झॅक्टली. मनी की पीस? मनी. व्हेरी गुड. कारण मनी आणू शकतो. रिस्क की कम्फर्ट? रिस्क. वाव. इंस्टाग्राम की ऑफलाईन मार्केटिंग? आत्ताची सिच्युएशन बघता इंस्टाग्राम ठीक आहे, कारण की आता खूप पब्लिक इंस्टाग्रामवर आलेली आहे. नाहीतर आधी ऑफलाईन मार्केटिंग बऱ्याच लोकांनी केली. तुम्ही बघितलं घरोघरी जाऊन पॅम्पलेट लोकांनी वाटलेले आहेत मार्केटिंगसाठी. पण आत्ताची करंट सिच्युएशन बघता माझ्या शॉपच्या हार्डली 2-3 शॉप सोडल्यानंतर ज्या व्यक्तीचं घर आहे त्याला माहित नाही दर्जा शेजारी आहे, तो इंस्टाग्रामवर ऍड्रेस विचारतो आणि त्याला आम्ही जेव्हा सांगतो की अरे चिंतामणी मंदिराच्या समोर आपलं शॉप आहे, तेव्हा तो घरातून बाहेर येऊन बघतो, अरे इथेच आहे तुम्ही. हे किस्सा खरा झालेला आहे आमच्यासोबत, की तो गणपती मंदिराच्या शेजारून येऊन बघतो की अच्छा अच्छा इथे होय तुमचं शॉप. सो आता लोक इतके इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती आहेत की तुम्हाला तुमची मार्केटिंग तिथे आत्ता करंट सिच्युएशन मध्ये काय गरजेचं आहे त्याच्यानुसार करणं गरजेची आहे. वा. सो मराठी म्हणजे महाराष्ट्र की ग्लोब? ग्लोबली मराठी. वाव. हे खूप महत्वाचं आहे, कारण की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी एवढंच चालणार नाही, तर ते आम्ही साता समुद्रापार मराठी पोहोचवली पाहिजे. आणि खरं तर हा ध्यास कोणी घेतला असेल तर त्या कीर्ती जाधव मॅडम आहे. तुमच्या भाषेत सक्सेस म्हणजे एका शब्दात? स्वतःवरचा विश्वास आणि ते करून दाखवायची हिंमत. वाव. हिमतीला सुद्धा सलाम आहे. ग्रेट. तर पुढे सक्सेस म्हणजे हिंमत, फक्त हिंमत. पुढे काय होईल नाही होईल, रिझल्ट काय येईल हे मॅटर तर करतच, की पुढे तुम्ही काय करणार ह्या गोष्टीसाठी. पण तुम्ही सुरुवातच नाही केली, सुरुवात करण्याची हिंमतच नाही दाखवली, तर तुम्ही रिझल्टचा काय विचार करता? तुम्ही आधी सुरुवात करायची हिंमत दाखवा. फेल्युअर म्हणजे सुरुवातच नाही केली. सुरुवातच नाही केली हा फेल्युअर आहे. रिझल्ट फेल नाही होऊ शकत. एकतर तुम्ही रिझल्ट तुमचा जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही चुकू शकता किंवा शिकू शकता, ते काही खराब नाही होणार आहे. एकतर ते चांगलं होऊ शकतं किंवा तुम्ही शिकू शकता. काहीतरी भलतंच चुकतंय तुमचं असं कधीच नाही होऊ शकत. त्याच्यामुळे सुरुवातच नाही केली हे मेन अपयश. एका शब्दात सांगा दर्जा फॅशन. माझं आयुष्य. वा. एका शब्दात सांगायचं आहे कीर्ती जाधव. दर्जाची मालकीन. वा. खूप छान. तर या होत्या कीर्ती जाधव. खरं तर आपण आतापर्यंत ऐकला पॉडकास्ट, तुम्ही पूर्ण ऐकला, पण पॉडकास्ट पूर्ण ऐकताना एक गोष्ट तुम्ही बारकाईनं लक्ष द्या. एक मुलगी ठरवते, कणखरपणे विचार करते, न डगमगता सुरुवात करते, सगळे विरोध नाकारते आणि पत्करते एक असं आयुष्य जे आयुष्य स्वतःबरोबर इतरांच्याही आयुष्याचं सोनं करेल. आणि अशीच एक ध्येयवेडी मुलगी कीर्ती जाधव यांची आपण ही मुलाखत घेतली. यांना जसं आज आपण म्हणतो ना की आपल्या मॉलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे ब्रँड दिसतात जे इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड आहेत, बाहेरच्या देशांमधले ब्रँड आहेत, तसं दर्जा नावाचा मराठमोळा ब्रँड येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतातल्या नव्हे
तर जगभरातल्या मॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एवढीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हा पॉडकास्ट नक्कीच लाईक करा, पुढे शेअर करा आणि अशाच एका कणखर उद्योजिकेपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचू दे, जेणेकरून तिला प्रेरणा मिळेल. जय महाराष्ट्र.